रामकृष्ण हरी मित्रांनो, दरवर्षीप्रमाणे आषाढी वारीच्या निमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा देहूमधून 7 जुलैला निघतोय बघा. लाखो वारकरी बांधव त्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर आहेत बघा. परंतु मित्रांनो, पंढरपूरला जाण्याच्या आधी संत तुकाराम महाराज प्रथम आपला शिष्य अनगडशाह बाबा यांना भेटायला जातात बघा दर्ग्यामध्ये. काय आहे या भेटीचं रहस्य जाणण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या भेटीचं रहस्य ऐकल्यानंतर अक्षरशः आपल्या डोळ्यात पाणी येईल आणि जीवन जगावं कसं आणि देवापर्यंत पोचावं कसं हे तर नक्कीच कळेल. चला, सुंदर ही रहस्यमय माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात. मित्रांनो, हा वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातला जुना संप्रदाय आहे बघा. संत ज्ञानेश्वर माऊलींनी स्थापना केली आणि वारकरी संप्रदायानं नेहमीच समाजातल्या सर्व जातीतल्या घटकाला सोबत घेऊन या महाराष्ट्राची आध्यात्मिक जडणघडण घडविली. अनगडशाह बाबा व संत तुकाराम महाराज यांची जी भेट आहे पालखी सोहळ्या दरम्यानची, या भेटीला जवळजवळ शेकडो वर्षाचा काळ निघून गेला, म्हणजे 400 वर्षाचा. आषाढी एकादशीसाठी संत तुकाराम महाराजांची पालखी देहूमधून निघते तेव्हा ती सगळ्यात आधी देहूच्या अनगडशाह बाबांच्या दर्ग्यात जाते बघा. हिंदू आणि मुस्लिम या धर्माची ही दोन्ही स्थानं इथं अगदी जवळजवळ आहेत. इथल्या इनामदार साहेब वाड्यापासून दर्ग्यापर्यंत पालखी खांद्यावर नेली जाते बघा. तिथे असलेल्या दर्ग्यासमोरच्या मेघडंबरीत संत तुकाराम महाराजांची पालखी ठेवली जाते. ही मेघडंबरी म्हणजे अभंग आणि आरतीचं स्थान म्हणून ओळखलं जातं बघा. अनगडशाह बाबा यांच्या समाधीसमोर संत तुकाराम महाराजांची पालखी आल्यानंतर तिथे अभंग गायले जातात, कीर्तन त्या ठिकाणी होतं आणि त्यानंतरच पालखी रथात ठेवून पंढरपुरासाठी रवाना होते बघा. पण ही परंपरा नक्की कशी सुरू झाली बरं, ते सुद्धा आपण जाणून घेऊया. मित्रांनो, अनगडशाह बाबा आणि संत तुकाराम महाराज यांच्यामध्ये मैत्रीचं नातं. असंही मानलं जातं की संत तुकाराम महाराज देहूमध्ये असताना पांडुरंगाची एवढी भक्ती केली की देवही त्यांना भेटा येत होता. आणि त्या काळामध्ये संत तुकाराम महाराजांनी आपली जी सगळी संपत्ती, सावकार होते मोठे, सगळी संपत्ती गोरगरिबांना वाटून टाकली. आणि ही सगळी माहिती ती पुण्यामध्ये असणाऱ्या अनगडशाह बाबांना कळाली बघा, की ज्यांना देव भेटा येतोय हा संत आहे तरी कसा. आणि म्हणून मित्रांनो, संत तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी अनगडशाह बाबा पुण्यातून देहूला गेले बघा चालत. संत तुकाराम महाराजांच्या बरोबर सगळं बोलणं झालं आणि संत तुकाराम महाराजांच्या पायाशी नतमस्तक झाले अनगडशाह बाबा, की माझं संपूर्ण जीवन या वारकरी संप्रदायाच्या पायाशी मी घालवील, अशी त्या ठिकाणी शपथ घेतली अनगडशाह बाबांनी. संत तुकाराम महाराजांचं शिष्यत्व त्या ठिकाणी पत्करलं बघा. आणि पुढे याच्यानंतर मित्रांनो, अनगडशाह बाबा संत तुकाराम महाराजांच्या बरोबर होते. ज्या ज्या ठिकाणी कीर्तन असायची त्या ठिकाणी अनगडशाह बाबा जायचे बघा. आणि मित्रांनो, पुढे आज ज्या ठिकाणी हा देहूमधला दर्गा आहे बघा, ह्या दर्ग्याची जी जमीन आहे संत तुकाराम महाराजांनी अनगडशाह बाबांना दिली बघा, थोडासा जमिनीचा. आणि त्याच ठिकाणी हा दर्गा तयार झाला बघा. पुढे अनगडशाह बाबा समाधीस्थ झाल्यानंतर. आणि मित्रांनो, मागील शेकडो वर्षापासून पालखीचं ज्या वेळेला प्रस्थान होतं की पहिले जे कीर्तन आहे आणि आरती अनगडशाह बाबांच्या दर्ग्यात होती बघा. आज सुद्धा पहिला जो विसावा आहे तो देखील दर्ग्यातच होतो. राज्यात आपण अनेक ठिकाणी पाहतो की हिंदू मुस्लिम भांडणं होत्यात, दंगली होत्यात. परंतु मित्रांनो, शेकडो वर्षाचा काळ जरी निघून गेला तरी आजही संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दर्ग्यात जातो, त्याबाबत कुठलीही बघा वादविवाद झाला नाही आजपर्यंत. मित्रांनो, अनगडशाह बाबा हे स्वतः वारकरी संप्रदायाचे होते बघा. पण आजही जेव्हा अनगडशाह बाबांचा उरूस असतो बघा, मांसाहारी पदार्थाचा नैवेद्यही त्या ठिकाणी बाबांना दर्ग्यात दाखवत नाहीत. बाबांच्या समाधी समोर गोड पदार्थ नैवेद्य दाखवला जातो बघा आणि उत्सव साजरा होतो. जगाला त्या ठिकाणी हा संदेश आहे मित्रांनो, की जीवन जगावं कसं. मित्रांनो, संत तुकाराम महाराज आणि अनगडशाह बाबा या दोन संतांच्या भेटीचं प्रतीक म्हणून आजही
या भेटीकडे पाहिलं जातं बघा. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या भेटीचा साक्षीदार होण्यासाठी हजारो हिंदू मुस्लिम भाविक त्या ठिकाणी अभिमानाने येतात बघा ही भेट पाहण्यासाठी दोन्ही संतांची. आणि अक्षरशः डोळ्यात पाणी येतं. मित्रांनो, हा दर्गा कसा दिसतो? साधा हो. दर्ग्याच्या गाभाऱ्यात कबर आहे, त्यावर चादर आहे, उर्दू लिपीत लिहिलेलं आहे. मोगरा, गुलाब आणि जास्वंदी फुलाने अगदी सुंदर अशी सजावट केलेली आहे. भिंतीच्या देवळीत 24 तास असणारा तेलाचा दिवा त्या ठिकाणी दिसतो. मित्रांनो, सगळ्यात मोठं रहस्य की या दर्ग्याची पूजा करण्याचं काम हिंदू बांधव करतात. पोपट बिरदवडे व गोविंद मुजगुडे हे जे हिंदू परिवार यांची तिसरी पिढी या दर्ग्याची पूजा करते बघा. तिसरी पिढी. आणि हे कुटुंब अगदी आनंदानं आजही त्या ठिकाणी बघा दर्ग्याची पूजा करते. मित्रांनो, जीवन जगावं कसं? कारण देवापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्या कुळात जन्माला यावं, कुठल्या जातीत जन्माला यावं हे महत्त्वाचं नसून आपलं कर्म काय आहे हे महत्त्वाचं आहे, हे संतांनी आपल्याला सांगितलं. आणि म्हणूनच मित्रांनो, संत तुकाराम महाराज आपल्या शिष्याला आजही भेटायला जातात बघा. ही भेटीची माहिती आपल्याला जर आवडली असेल तर रामकृष्ण हरी अशी आम्हाला कमेंट जरूर करा. आणि आपण त्या ठिकाणी जात असताल तरी आम्हाला कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, ह्या पालखी सोहळ्यामध्ये आपण 4 पावलं का होईना चाला. आपल्या भागातून आपल्या गावाजवळून जात असेल, माऊलींचा पालखी सोहळा, जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा, संत सोपान काका, सगळ्या संतांचा, तर पालखीमध्ये 4 पावलं का होईना आपण चाला. आणि वारकऱ्यांना त्या ठिकाणी आपण दान करा. तो प्रसाद म्हणून पंढरपूरला तुमचा पोचेल बघा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलघंटीचं बटन दाबा, म्हणजे वारीतले सगळे साधू संतांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित. रामकृष्ण हरी.